जर गोव्यात ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण ज्यांनी ही वाहनं घेतली आहेत ते धक्का मारून मारून जेरीस आलेत। आश्चर्य म्हणजे या स्कूटर वारंवार बिघडत असल्यामुळे ग्राहक सर्व्हिसिंग सेंटरचे उंबरठे झिजवून कंटाळले आहेत, पण त्यांना कंपनी दादच देत नसल्यानं शेवटी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले। ओला कंपनीनं गोव्यात सरकारकडून सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळवून दुकानं थाटली आहेत आणि इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याचा धंदा सुरू केला आहे। मात्र या गाडीमध्ये प्रचंड दोष असल्याचं आता उघडकीस आलंय। एका ग्राहकानं शोरूममधून गाडी खरेदी केल्यानंतर घरी जाताना वाटेतच ही गाडी बंद पडली, त्यामुळे त्याच्या आनंदावर विरजण पडलं। तर अनेकांच्या बंद पडलेल्या गाड्यांचं सर्व्हिसिंग देखील नीट करण्यात आलेलं नाहीये, यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागतोय। अशाच एका प्रितेश चंद्रकांत घाडी नामक ग्राहकानं ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। या प्रकरणी स्पष्टीकरणासाठी आयोगानं मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची नोटीस बजावली होती। मात्र अग्रवाल यानं नोटीसीला केराची टोपली दाखवली। 31 जानेवारी 2026 या दिवशी ही नोटीस त्यांना प्राप्त झाली असून ते आयोगासमोर उपस्थित राहिलेले नाहीयेत। सुनावणीच्या वेळी आयोगाचे अध्यक्ष संजय चोडणकर आणि सदस्य जेसन रॉड्रिगीज यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांच्या अनुपस्थितीची गंभीर दखल घेतली आहे। सुनावणीच्या वेळी उपस्थित असलेले आस्थापनाचे अधिवक्ता निखिल दुकळे यांनी मला यासंबंधी कोणतीही सूचना नसल्याचं आयोगाला सांगितलंय। त्यामुळे आयोगानं मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांना वॉरंट काढण्याचे आदेश जारी केलेत। दरम्यान बेंगळुरू इथल्या कोरमंगल पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या माध्यमातून हे वॉरंट बजावण्यात येणार आहे। नियमानुसार भावेश अग्रवाल यांनी 1,47,499 रुपयांचा जामीन आणि तेवढ्याच रकमेचा एक जामीनदार सादर केला तरच त्यांना या प्रकरणी तात्पुरता दिलासा मिळू शकतो। मात्र त्यांना 23 फेब्रुवारी या दिवशी सकाळी 10:30 वाजता दक्षिण गोवा ग्राहक आयोगासमोर उपस्थित राहावं लागणार आहे। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।